श्री स्वामी समर्थ. माझे प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी अक्कलकोटी यूट्यूब वाहिनीमध्ये आपला स्वागत आहे. आज मी तुम्हाला महाराजांची अवतार कार्याविषयी आणखी एक गोष्ट सांगणार आहे. आम्हाला खात्री आहे की आपल्याला ही गोष्ट नक्कीच आवडेल. तर ऐकूया महाराजांचा 52वा अवतार कार्य. चोळाप्पाची गोष्ट. स्वामींना चोळाप्पाचा वियोग. एकदा स्वामी समर्थ भक्तमंडळीसह केजमणूरहून अक्कलकोटला येत होते. त्याच वेळी गावात पटकीचा उपद्रव सुरू झाला. समर्थ भक्त चोळाप्पाला त्या रात्री भयंकर ताप भरला. त्यामुळे सर्व मंडळी घाबरून गेली. त्यांनी ही वास्तविकता स्वामींना सांगितली. चोळाप्पाच्या मृत्यूचे भविष्य स्वामींनी पूर्वीच सांगितले होते. तरी सुद्धा चोळाप्पावर स्वामींची विलक्षण प्रीती होती. त्यामुळे चोळाप्पाची ती दयनीय अवस्था पाहून स्वामींनाही गलबलून आले. त्यांनी चोळप्पाचा ज्वर स्वतःकडे घेतला. त्यामुळे ती रात्र कशी तरी निभावली. आपल्या प्रिय भक्तासाठी स्वामी आपल्या जीवावर कोणतेही संकट सहन करायला तयार होतील असे भय वाटून की काय. मंडळींनी सूर्योदय होताच देशपांडे केजकर यांची गाडी मागवून स्वामींनी अक्कलकोटला पोहोचविले. समर्थ अक्कलकोट येथे जाताच चोळप्पाचा ज्वर वाढू लागला आणि स्वामींचे नाव घेत घेतच चोळप्पाचा अंत झाला. ही दुःखद घटना आश्विन शुक्ल नवमी शके 1799 रोजी घडली. चोळप्पाचे महत्पुण्य की स्वामींचा निरंतर सहवास, त्यांची चरणसेवा करण्याचे महत्भाग्य त्याला लाभले. स्वामींच्या सेवेतच त्याने आपला देह झिजविला आणि चोळप्पाची भक्ती पाहून स्वामी पण सदैव त्याच्या पाठीशी राहिले. चोळप्पाशी आपले नाते सांगताना स्वामी म्हणत, 7 जन्मींचा पितापुत्र तसा माझा चोळप्पा. अशा ह्या चोळप्पाचा अंत झाला तेव्हा मात्र त्याला स्वामींचे दर्शन झाले नाही. परंतु भक्तांनी मोठ्या युक्तीने स्वामींचे चरणतीर्थ मिळवून ते त्याच्या मुखात घातले. चोळप्पांच्या मृत्यूचा बातमी ऐकून स्वामी लहान मुलासारखे रडले. त्यांना चोळप्पाचा वियोग सहन होईना. त्यांना आता आपलेही अवतार कार्य संपवावेसे वाटू लागले. माझा सखा गेला, आता मी कोणाला चमत्कार दाखवू असे ते बोलून दाखवीत. चोळप्पावरील स्वामींची प्रीती वामनबुवांच्या गुरुलीलामृतातील ओव्यांवरून फारच बोलकी होते. दत्तात्रेय स्वामी मंदगतीने सांगती, 7 जन्मीचा पितापुत्र संबंध ज्या रीती, तद्वत चोळप्पाची तुटली संगती. तो वियोग सहन होत नसे. यास्तव आम्हीही लवकर जाऊ. कोणी कोणाचे नाही सखे सोयरे भाऊ. चोळप्पाविण कोठे धावू, लीला दावू कोणाला. ह्या दृष्टीनेच त्यांनी अखेरची निर्वानिरव चालविली होती. तथापि स्वामी इतक्या लवकर अवतार कार्य संपवितील याची कोणालाच कल्पना नव्हती. इतिश्री महाराजांच्या अवतार कार्य विषयी 52वी गोष्ट संपूर्ण. शुभम भवन्तु.